आयुष्यातले काही चित्रपट आपल्याला एक्सपिरियन्स देऊन जातात. अशी इमोशन्स आपण एक्सपिरियन्स करतो जे आपण आयुष्यात कधीच केले नसतात. आता जे इमोशन्स मी एक्सपिरियन्स केले बघा. गुलाबी हा चित्रपट गुलाबी नसून जुलाबी आहे, जुलाबी. आता खरं तर सांगू ना तर 2024 मधले जितकेही मराठी चित्रपट आले त्यातला सगळ्यात मोठा स्कॅम म्हणजे गुलाबी हा चित्रपट. आता मी हे का बोलतोय, कशासाठी बोलतोय, हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनल माय व्ह्यू मराठीवर. माझं नाव तनिष हडकर आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण रिव्ह्यू करणार आहोत गुलाबी हा चित्रपट. आता या चित्रपटाच्या लीड मध्ये चांगले मराठी कलाकार आहेत जसे की श्रुती मराठे, मृणाल कुलकर्णी आणि अश्विनी भावे. आता एवढे चांगले स्टारकास्ट बघितल्यावर मला वाटलं की हा चित्रपट डिसेंट तरी असेलच, पण मला असं वाटतं की हा चित्रपट 2024 मधला सगळ्यात मोठा स्कॅम. आता असं मी का म्हणतोय तर बाबा या चित्रपटाची जी कथा आहे या आधी आपण बरेच वेळा बघून मोकळे झालोय. जिम्मा चित्रपट असो, बायपण भारी देवा चित्रपट असो किंवा घरात गणपती असो, या सगळ्या चित्रपटांमधला सेंट्रल टॉपिक एकच होता, बायकांनी स्वतंत्र राहावं आणि स्वतःवर लक्ष द्यावं, लाईफ पूर्णपणे जगावी. आता ह्या कॉन्सेप्टशी माझा काहीच प्रॉब्लेम नाही आणि मला वाटतं की असे चित्रपट बनलेच पाहिजे. पण जेव्हा सेम स्टोरी परत 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 रिपीट होते ना तेव्हा प्रेक्षक म्हणून खरंच खूप बोर होतं. असं वाटतं की आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये खरंच एक क्रिएटिव्हिटी उरली आहे की नाही, की फक्त पैसे मिंट करायचे आहेत त्याची मशीन आहे. एकमेकांना कॉपी करायचं, एखादा चित्रपट चालला की आपण सुद्धा सेम चित्रपट बनवणार. बेसिकली मराठी इंडस्ट्रीमध्ये ट्रेंड्स फॉलो होत. एक वेळी हिस्टॉरिक चित्रपटांचा ट्रेंड आला आणि त्यानंतर हिस्टॉरिक चित्रपट लगातार 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 बनत गेले. प्रोडक्शन क्वालिटी, स्टोरी वाईज त्या चित्रपटांमध्ये काहीच नसायचं, पण मेकरला असं वाटायचं की जसा पावनखिंड चित्रपट चालला आमचा चित्रपट सुद्धा चालेल. तसंच काहीसा ट्रेंड या चित्रपटात सुद्धा फॉलो होताना दिसतोय. झिम्मा सारखा चित्रपट, बायपण भारी देवासारखा चित्रपट, त्यानंतर झिम्मा 2, घरात गणपती, या चित्रपटांनी जे केलं ते सेम करण्याचा प्रयत्न हा चित्रपट करतो. आता या चित्रपटाला पण वाटतं की जसं त्या चित्रपटाने चांगला कलेक्शन केलंय तसं आम्हीही करू, पण तसं ठरत नाही, कारण तुम्हाला चांगला चित्रपट बनवायला लागतो तर तुम्हाला प्रेक्षकांचं मन जिंकायचं असेल. आता या चित्रपटामधली कथा तीच आहे. 3 बायका जे कोइन्सिडेंटली एका जागेवर भेटतात. तिन्ही बायकांच्या आपल्या आपल्या पर्सनल लाईफचे प्रॉब्लेम्स, ती काय ट्रिपवर जातात आणि त्या ट्रिपवर एकमेकांचे प्रॉब्लेम डिस्कस करतात आणि त्यानंतर चित्रपट संपतो. आता या स्टोरीमध्ये नवीन काय तर काय नाही. चल ठीक आहे, स्टोरी सेम असू शकते, पण तुम्ही एक्झिक्युशन मध्ये नवीन काय करताय तर काय नाही. आता या चित्रपटाबद्दल पॉझिटिव्ह बोलायचं तर अश्विनी भावेजी यांचे ऍक्टिंग ही मला खरंच खूप आवडली आहे. ते खूप सेन्सिबल वाटले आणि त्यांच्या कॅरेक्टरची रायटिंग ऍटलिस्ट बाकी कॅरेक्टर्स पेक्षा खूप बेटर होती. त्या व्यतिरिक्त ओव्हरऑल चित्रपटाबद्दल म्हणायचं झालं तर हा चित्रपट सपाट आहे. म्हणजे या चित्रपटात तुम्हाला इमोशन्स फील होत नाही. बेसिकली तसे सिच्युएशनच नाही की जिकडे आपल्याला इमोशन फील होती, आणि जरी तसे सिच्युएशन आले तरी तिथे आपल्याला ते फीलच होत नाही, कारण प्रॉपरली ते शूटच केलं नाही. म्हणजे जस्ट असं झालंय, होऊन गेलं असं वाटतं. आता या चित्रपटामधली अजून एक खटकणारी गोष्ट म्हणजे श्रुती मराठे यांचा कॅरेक्टर. हा एक मॉडर्न मुलीचा कॅरेक्टर दाखवला आहे जी कॉर्पोरेट एक चांगला जॉब करते, पण ही मुलगी सिगरेट पिते आणि दारू पिते. म्हणजे मॉडर्न मुलगी इज इक्वल टू सिगरेट आणि दारू आलंच पाहिजे का? एक मॉडर्न मुलगी चांगली नसू शकते, एक मॉडर्न मुलगी विदाउट सिगरेट विदाउट दारू पिणारे नसू शकते, पण यामध्ये या गोष्टीचं जस्टिफिकेशन करण्यात आलंय की मी सिगरेट दारू का पिते. बघा, मला कोणाचाही कॅरेक्टर असोसिएशन करायचं नाही, पण जेव्हा मॉडर्न इज इक्वल टू सिगरेट दारू तुम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतात ती गोष्ट मला खटकते. आता हा चित्रपट 2024 मधला स्कॅम मी का म्हणतोय याचे बरेच कारण आहे. सगळ्यात पहिलं कारण म्हणजे या चित्रपटाने काय केलं तर आपल्या प्रमोशनसाठी फेक कलेक्शन्स आणि फेक नंबर्स दाखवले. चित्रपटाने रिलीजच्या आधीच एक पोस्टर लॉन्च केला, तिथे ते म्हणाले की चित्रपटाने प्री सेल्स 1 कोटींचा केलाय. आता प्री सेल्स म्हणजे काय ते मला कळलं नाही बाबा. तुम्ही ऍडव्हान्स बुकिंग बद्दल म्हणताय, तुम्ही OTT राईट्स विकले त्याबद्दल म्हणताय, पण ठीक आहे, आपण असा विचार करू की मेकर्स OTT राईट्स बद्दल म्हणतात आणि त्यांनी या चित्रपटाचे राईट्स 1 कोटींमध्ये विकले. पण खरं सांगू, मला बिलकुलही वाटत नाही चित्रपटाचे राईट्स 1 कोटीला सुद्धा गेले असते, कारण या चित्रपटाची क्वालिटी बिलकुल चांगली नाहीये. आता जर अशा चित्रपटांना 1 कोटी भेटत असतील तर मग बाकी चांगल्या मराठी चित्रपटांना किती पैसे भेटत असतील त्याचं मी कॅल्क्युलेशन करतोय. आता हा चित्रपट मला बिलकुल आवडला नाही, पण तरी समजा की या चित्रपटाला कोणीतरी 1 कोटीमध्ये विकत घेतलं. पण याचं पोस्टर रिलीज करण्यामागचं तुमचं कारण काय? तर तुमच्या चित्रपटाचे ट्रेलर चांगला आहे, कंटेंट चांगला आहे, तर हे नंबर्स तुम्ही का शेअर करता? या आधी तरी मी कुठल्या मराठी चित्रपटाच्या प्रमोशन मध्ये हे नंबर्स बघितले नाही. मग या मागे मेकरचं इंटेन्शन काय होतं की आम्ही एवढ्या कोटींना हा चित्रपट विकलाय, तुम्ही पण येऊन बघा, असा चित्रपट तुम्हाला बघायला मिळणार नाही, किंवा दुसरा काय रिझन आहे ते सांगा बाबा. कारण मला तर हे बेसिकली एक फॉल्स मार्केटिंगची टेक्निक वाटते. आता याचं प्रेक्षक मला खूप डिसअपॉइंटिंग वाटतं, कारण आपण चित्रपट बघायला जातो, आपण ट्रॅव्हल करतो, तिकीटाचे पैसे देतो, त्यानंतर तो चित्रपट बघतो, एवढा टाइम, एवढा एफर्ट, एवढे पैसे आपण त्या चित्रपटासाठी टाकतो आणि शेवटी आपल्याला प्रोडक्ट भेटतो तो असा. या चित्रपटामधला अजून एक नेगेटिव्ह म्हणजे प्रत्येक पॉइंटला तुमच्यावर मेसेज थोपण्यात येतो, म्हणजे लिटरली थोपण्यात येतो. आता काय झालं की हा मेसेज, इकडे काय झालं हा मेसेज, त्याच्यानंतर मेंटल हेल्थचा मेसेज, त्याच्यानंतर तो मेसेज, त्याच्यानंतर बायकांनी
इंडिपेंडेंट राहायचं, तो मेसेज. म्हणजे इकडे डिरेक्टरना फक्त आणि फक्त मेसेजवर मेसेज द्यायचे होते आणि मेसेज देण्यात काहीच हरकत नाही, पण ते सटल असला पाहिजे. इथे आपल्यावर ते मेसेज थोपण्यात येतात प्रत्येक सीन मध्ये आणि त्यामुळे ह्या चित्रपटामधलं सगळंच फोर्स वाटतं. या चित्रपटामध्ये मोठमोठे कलाकार आहेत पण त्यांची ऍक्टिंग सुद्धा फोर्स वाटते, कारण त्यांचे कॅरेक्टर डेव्हलपमेंटच चांगला झाला नाहीये. टिपिकल स्टोरी. या चित्रपटाची स्टोरी एकदम टिपिकल. आता या चित्रपटाच्या प्रोडक्शन व्हॅल्यू बद्दल तर म्हणूच नका, असं वाटतं की मी एखादा टीव्ही सिरियल पाहतोय. बेसिक शूट केलंय जसं आपण सिरियल मध्ये बघतो तसंच वाटतं की मी काय झी मराठीचा किंवा कलर्स मराठीची मालिका थिएटरमध्ये पाहतोय. चित्रपटातल्या संगीत मध्ये सुद्धा काही नाहीये. चित्रपटाचं संगीत काय डुच्चुक या बीटवर त्यांनी 3 गाणे काढले. हा चित्रपट बघताना माझ्या डोक्यात तीव्र सणक गेली आणि मला असं वाटलं की मी हा चित्रपट का बघायला आलो. बघा, मला या चित्रपटांच्या मेकर्सशी किंवा या चित्रपटामधल्या ऍक्टर्सशी, कलाकारांशी काहीही पर्सनल प्रॉब्लेम नाहीये. फक्त मी एज अ प्रेक्षक माझा व्ह्यू पॉइंट सांगतोय. मे बी तुम्हाला चित्रपट आवडला असेल पण मला हा चित्रपट बिलकुलही आवडलेला नाही. ओव्हरऑल सांगायचं झालं तर सगळंच ब्लंडर आहे. तुमचे पैसे वाचवा आणि तुम्हाला हा चित्रपट बघायचाच असेल तर OTT वर बघा. तसं या चित्रपटाने 1 कोटींसाठी OTTला विकलाय, तर OTTवरच हा चित्रपट बघा असं मला वाटतं. आता मला तर हा चित्रपट आवडलेला नाहीये. तुम्ही बघितलाय आणि तुम्हाला कसा वाटला हे जरूर कमेंट सेक्शन मध्ये मला कळवा. मे बी मी चुकीचा असू शकतो पण मी माझा फक्त पॉइंट ऑफ व्ह्यू मांडलाय. मला जे वाटतं ते मी सांगितलंय. मी कुठलाही क्रिटिक नाही. मला जे फील होतं ते मी व्हिडिओमध्ये बोलतो. जरूर कमेंट करा तुम्हाला चित्रपट कसा वाटला आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.